चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत येताना दिसून येत आहे। एकीकडे आज भाजप महापौरसाठी नामांकन अर्ज दाखल करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसही दाखल करत आहे आणि विशेष बाब म्हणजे उभाटा गटकडून देखील नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे। मनस्वी गिरे हे महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे दानव यांनी उपमहापौरसाठी अर्ज दाखल केला आहे। विशेष बाब म्हणजे भाजपसोबत जेव्हा चर्चा चालू होती, भाजप असो की काँग्रेससोबत चर्चा चालू होती की उभाटा गट हे कुठेतरी भाजप किंवा काँग्रेसचं समर्थन करेल, परंतु असं कुठं होता दिसत नाही आहे। कुठेतरी बोलणी फिसकटली असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीप गिरेजी आहे। काय झालं नेमकं की आपल्याला स्वतः आता महापौर पदासाठी फॉर्म भरायला लागला? आम्ही डे वन पासून आमची तेच भूमिका होती, महापौर आमचाच। तर ते व्हायला काय झालं, बाकी लोकांना त्यांना विचारा का तुम्ही बाकी लोकांनी का फॉर्म भरला म्हणून? आम्ही तर फॉर्म भरणारच होतो, हे निश्चितच होतं। आमचा महापौर आम्हाला पाहिजे नसते, आमची भूमिका डे वन पासूनच होती। आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही जे शब्द बोललो ते बोललो। कुठेतरी काँग्रेससोबत चर्चा सुरू होती, चर्चा सुरूच आहे ना। चर्चा तो द्वार कुठे बंद झाली? चर्चा हे काँग्रेससोबत असू द्या, इतर पक्षासोबत असू द्या, चर्चा सुरूच आहे, चर्चा बंद झाली नाही। आता त्यांनीच ठरवायचं आहे समोरचं काय दिशादर्शक राहील। ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडत होत्या, तुमची चर्चा चालू होती, भाजपसोबत ही चर्चा सुरू झाली, काही सव्वा वर्षाचा काही फॉर्म्युला ठरला होता, काय झालं? हा 6.5 वर्षाचा फॉर्म्युला आम्हाला आपल्या माध्यमातूनच कळला। अजून या फॉर्म्युलावरती अधिकृत म्हणून तरी आमच्यासोबत कोणी चर्चा करायला आलं नाही, कारण की भाजपमध्ये ज्या प्रकारे आता आपण बोलतो अधिकृत कोण बोलणार आणि अधिकृत कोणाकडे जिम्मेदारी दिली आहे। इथे काँग्रेसमध्ये पण भाजपमध्ये पण दोन तीन नेते आहे, 2 नेते आहे स्थानिक, अजून म्हणजे सुधीर भाऊ। त्याच्यामुळे स्थानिक कोणाकडे अधिकार दिला तो अधिकाराने आमच्याकडून बसणार, जे ठरवणार त्याला आम्ही चर्चा करू। 10 तारखेपर्यंत काय चित्र बदलू शकतो? 10 तारखेला आमचा महापौर दिसणार, हे तुम्हाला आमचं चित्र स्पष्ट दिसणार। आपण बघितलं, उभाटाचे एकच म्हणणं आहे की 10 तारखेला उभाटाच्या महापौर दिसणार। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।